ನಮಸ್ತೆ ಎಜಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. 1674ರ ಜೂನ್ 6ನೇ ದಿನ ಅಂದ್ರೆ ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದ ಸುವರ್ಣ ಕ್ಷಣ ಅಂತ ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಇದೇ ದಿನ ರಾಯಗಢ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ಸಮಾರಂಭ ನೆರವೇರಿಸಲಾಗಿತ್ತು. ರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕದ ನಂತರ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಕ್ಷತ್ರಿಯ ಕುಲ ವತಂಸ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀ ರಾಜಾಧಿರಾಜ ಶಿವಛತ್ರಪತಿ ಎಂಬ ಬಿರುದನ್ನು ಧರಿಸಿದ್ರು. ಈ ಐತಿಹಾಸಿಕ ದಿನದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇಂದು ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದ ಶಿವ ಸ್ಮಾರಕದ ಹತ್ತಿರ ಶಿವರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರುಗಿತು. ಈ ವೇಳೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಜಲಾಭಿಷೇಕ ಮತ್ತು ಕ್ಷೀರಾಭಿಷೇಕ ಮಾಡಿ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ. शिवाजी महाराजांच्या चरणी वंदन करत आज 6 जून छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे मी सर्वांना शुभेच्छा देत, शिवाजी महाराजांनी जे पायगांडा घातलेला हिंदवी स्वराज्याचा ते आज एक दृष्टीने देशाला किंवा जगाला बोध घेण्यासारखंच आहे. त्याच्यासाठी आजच्या शिवमयी शुभेच्छा देत सगळ्यांना मी धन्यवाद मानतो. ಶ್ರೀ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ದಿವಸ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಹಾರಾಜರು ಏನು ಅಡಿಪಾಯನ ಹಾಕಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಅದೇ ರೀತಿ ನಾವೆಲ್ಲ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಕಳಕಳಿ. ಹಿಂದ್ವಿ ಸ್ವರಾಜ್ಯನ ಅವ್ರು ಘಡಿಸಿರಲ್ಲ ಅಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ. ಈಗಿನ ದಿವಸ ಹೋಗಿ ನಾವು ಅವ್ರ ಒಂದು ಏನು ಕಲ್ಪನೆ ಇತ್ತು ಅವ್ರದ್ದು ಹಿಂದೂ ಸ್ವರಾಜ್ಯ ಅನ್ನೋದು, ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ದಿನ ನಾನು ಎಲ್ಲರೂ ಕುಡಿಯೋರಲ್ಲ, ಹಂಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತಲೆಯಾಗಿರ್ಬೇಕು. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಒಂದು ಏನಿತ್ತಪ್ಪ ಅವ್ರದ್ದೊಂದು ತಲೆಯಾಗ ಒಂದು ಸ್ವರಾಜ್ ಎಲ್ಲರನ್ನೂ ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲ 18 ಜಾತಿಯ ಪಂಗಡವನ್ನು ತೊಗೊಂಡು ಏನು ಸ್ವರಾಜ್ ಸಂಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿರಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿ ನಮಗೂ ಅಂಥ ಒಳ್ಳೆ ಗುಣ ಬರಲಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿಂದ ಹಾರೈಸ್ತಾನೆ. हिंदुस्थानचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज तारखेप्रमाणे राज्याभिषेक दिन 397वा. त्यानिमित्त आप संकेश्वरातील सर्व शिवभक्त शिवप्रेमी व सर्व मान्यवरांच्या वतीनं आज पण इथं महाराजांच्या मूर्तीवर दुधाभिषेक जलाभिषेक करून राज्याभिषेक देऊन त्यांना मानधना देण्यात आली. महाराजांचं कार्य संपूर्ण जगामध्ये जे महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं, हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, त्या पाठीमागचा त्यांचा हेतू या देशातील जनतेला न्याय निवाडाची पद्धत कशी असावी, रयतेची सुखसुविधा कशा असाव्यात, स्त्रियांच्यावरती अन्याय होऊ नये याकरिता त्यांनी जे विचारांची बी पेरलं या स्वराज्यामध्ये, ते आज त्यात संपूर्ण देशाला जगाला घेण्यासारखं आहे. खरोखरच भारत देशामध्ये संपूर्ण मोगलाई आदिलशाहीचं सत्तेचं आक्रमण असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं या देशामध्ये एक पुत्र जन्माला आला आणि त्यांनी संपूर्ण ज्या पाची या देशामध्ये अन्याय अत्याचार रयतेवरती चालू होता, जनतेवरती चालू होता, स्त्रियांच्यावर चालू होता, त्यावर त्यांनी आवाज उठवला आणि चांगलं सुशासन द्यायचं, चांगलं प्रशासन द्यायचं या हेतूनं प्रेरित होऊन रामराज्याची कल्पना अंमलात आणून त्यांनी एक चांगलं स्वराज्याची संकल्पना मनात घेतली आणि हिंदू स्वराज्याची स्थापना केली. त्या अनुषंगानं राष्ट्रपिता जिजाऊच्या आशीर्वादानं व इतर सर्वांच्या मावळ्यांच्या सहकार्यानं एक चांगलं स्वराज्य त्यांनी या देशामध्ये निर्माण केलं आणि जनतेला, रयतेला, स्त्रियांना एक चांगलं त्यांनी स्वराज्य दिलं. असाच न्यायनिवाडा आजच्या जगातील राजकर्ते लोकांनी अथवा देशातील राजकारणी लोकांनी महाराजांच्या आदर्शावरती जर त्यांनी चालत गेलं तर देशामध्ये सुव्यवस्था, प्रशासन व्यवस्था, स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार थांबले जातील. म्हणून शिवाजी महाराजांचे आचार विचार अंमलात आणत आजच्या राजकीय लोकांनी त्यांचे विचार परिधान करणं हे आजच्या काळाची गरज आहे. एवढं सांगून मी आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी आपल्या सर्व संकेश्वर वासियांच्या वतीनं त्यांना
मानवंदना देऊ इच्छितो. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಿವಭಕ್ತರು ಹಾಜರಿದ್ದರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ನಾಯಕ ಅಮರ್ ನಲ್ವಡೆ, ಶ್ರೀಕಾಂತ್ ಹಾತನೂರೆ, ಮರಾಠ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಪ್ಪ ಮೋರೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಹುಕ್ಕೇರಿ ವಿದ್ಯುತ್ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕ ಸುಭಾಷ್ ಕಾಸರಕರ್, ಅವಿನಾಶ್ ನಲ್ವಡೆ, ಅಭಿಜಿತ್ ಕುರಣಕರ್, ದೀಪಕ್ ಬಿಸೆ, ಪುಷ್ಪರಾಜ್ ಮಾನೆ, ಪಿಂಟು ಕಾರೇಕರ್, ಚೇತನ ರೋಗಡೆ, ರಾಜು ಜಾಧವ್, ವಿಷ್ಣು ಜಾಧವ್ ಸೇರಿ ಅನೇಕ ಶಿವಪ್ರೇಮಿಗಳು, ಶಿವಭಕ್ತರು ಹಾಗೂ ಗಣ್ಯರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು. ವಿನಾಯಕ ಭೋಸಲೆ, ಎಜಿ ನ್ಯೂಸ್, ಸಂಕೇಶ್ವರ. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಒಂದು ವೇಳೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ವಾಪಸ್ ತಗೋತೀವಿ. ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅಂತೇಳಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರೈತರು ಬೀದಿಗೆ ಬಂದು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ? ಯಾರು ವೋಟ್ ಹಾಕಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾರಂಟಿನೆಲ್ಲ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ಹಾಗೂ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ, ಬೆಳಗಾವಿ, ಬಾಗಲಕೋಟೆ, ಧಾರವಾಡ, ಹಾವೇರಿ, ಗದಗ, ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಮತ್ತು ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.